मृतदेहाशी लग्न करणाऱ्या नांदेडच्या आचलने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे। 27 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडमध्ये संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली होती। आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावाने आणि वडिलांनी सक्षम ताटे या तरुणाचा खून केला होता। या घटनेनंतर आचलने जे केलं त्याची दखल संपूर्ण भारताने घेतली होती। तिने चक्क मृतदेहाशी लग्न केलं होतं। या हत्या प्रकरणी 6 आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं। मात्र आचलच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दिवशी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं। त्यामुळे सक्षमची हत्या तिच्या भावाकडून झाली असा आरोप आचलने केला आहे। या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आचलने निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता। तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे 24 डिसेंबर रोजी आचल आणि सक्षमच्या आईने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना थांबवलं। त्यामुळे आचल आणि सक्षमची आई सुखरूप आहे। आता पुढे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अशाच अपडेटसाठी आपल्या यशक्स मराठीच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा।